नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आपल्याला बघायचं आहे सेतू अभ्यासक्रमाचा दिवस 27वा. सेतू अभ्यासक्रमाच्या दिवस 26मध्ये आपण दिलेल्या संख्यांचा लसावी कसा काढायचा हे बघितलं आहे. आज आपल्याला बघायचं ह्या लसावीचा उपयोग कसा करायचा, याचं उपयोजन काय आहे. मग यासाठी आपण काही लेखी उदाहरणं बघणार आहोत. सेतू अभ्यासक्रमाचा उपयोग कसा करायचा आहे या ठिकाणी पहा, एक उदाहरण तुम्हाला सोडून दिलेलं आहे. एकाच प्रकारच्या 20 किंवा 25 बाटल्या मावतील अशी छोटी खोकी आहेत. एकच मोठा खोका पूर्णपणे भरण्यासाठी दोन्ही प्रकारच्या कमीत कमी किती बाटल्या लागतील. तर याच्यासाठी आपल्याला 20 आणि 25चा लसावी काढावा लागणार आहे. त्यासाठी 20चे विभाज्य या ठिकाणी दिलेले आहेत, 25चे विभाज्य दिलेले आहेत आणि लसावी किती ते दिलेलं आहे. म्हणजे 20 आणि 25ने विभाज्य संख्यांच्या याद्या पाहिल्या तर असे दिसते की 100 ही सर्वात लहान सामायिक विभाज्य संख्या आहे. म्हणून 25 आणि 20 आणि 25चा लसावी 100 आहे. म्हणजेच एक खोकं जर पूर्णपणे त्या बाटल्यांनी भरायचं असेल तर कमीत कमी किती बाटल्या लागतील, 100 बाटल्या लागतील. असं एक उदाहरण या ठिकाणी सोडून दिलेले, ते एकदा बघून घ्या. आणि आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो सोडून बघू. कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या रांगेत प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या पटांगणावर कमीत कमी किती मुले आहेत हे आपल्याला दिलेले आहे. म्हणजे पहा, पटांगणावर काही मुलं आहेत, त्यांच्या जर 20 रांगा केल्या तर एका रांगेत सगळ्या मुलांची संख्या सारखी घेतली, 20 रांगा केल्या तर एकही मुलगा शिल्लक राहत नाही. किंवा 25 रांगा केल्या, एका रांगेत काही विशिष्ट मुले घेतली आणि 25 रांगा केल्या तरी सुद्धा मुलगा शिल्लक राहत नाही. मग असे त्या पटांगणावर कमीत कमी किती मुलं असतील. तर जे कमीत कमी मुलं असणारे ते 20 आणि 25ने विभाज्य असणारी लहानात लहान संख्या असणारे. म्हणजे आपल्याला 20 आणि 25चा लसावी काढावा लागणार आहे. मग 20 आणि 25चा लसावी काढण्यासाठी पहिलं उदाहरण पहा. 20चे विभाज्य आपण शोधू. 20चे विभाज्य, मग 20चे विभाज्य जर घेतले तर 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, 200, पुढं 220, 240 असे असंख्य विभाज्य घेता येतील. 25च्या जर रांगा केल्या, 25चे विभाज्य आपल्याला शोधावे लागतील. 25चे विभाज्य, मग 25चे विभाज्य काय येतील. 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200, 225, 250 आणि पुढे असंख्य. मग याच्यात सामायिक विभाज्य कोणते येतात. सामायिक विभाज्य, सामायिक विभाज्य जर घेतले तर बघा, 20 नाही आहे, 40 नाही आहे, 60 खाली नाही आहे, 80 नाही आहे, 100 आहे. पुढे जर घेतलं तर 120 नाही आहे, 140 नाही आहे, 160 नाही आहे, 180 पण नाही आहे, 200. म्हणजे 100 आणि 200. म्हणजे 20 व 25चा लसावी किती येतो. 20 व 25चा लसावी येतो 100. याचाच अर्थ त्या पटांगणावर कमीत कमी किती मुलं असतील, 100 मुले असतील. म्हणून
त्या पटांगणावर त्या पटांगणावर कमीत कमी 100 मुले असतील. हे झालं त्याचं उत्तर. अशाच पद्धतीनं पुढे काही उदाहरणं दिलेली पहा. विनाजवळ काही मणी आहेत. तिला समान मणी असलेल्या माळा तयार करायच्या आहेत. तिने 16, 24, 40 मण्यांच्या माळा केल्या तर एकही मणी शिल्लक राहत नाही. तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? याच्यासाठी पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे? 16, 24 आणि 40चा लसावी काढावा लागणार आहे. म्हणजे आता पुन्हा पहा दुसरं उदाहरण. 16चे विभाज्य बरोबर 16 आणि 32, 48, 64, 80, 96, पुन्हा 96, 6, 102 अंदा 112, 112 अंदा 122 आणि 6, 28, 128, 8 आणि 6, 14, 134 अंदा 144, 144 आणि 6, 150 अंदा 160 असे अनंत. त्यानंतर 24चे विभाज्य 24चे विभाज्य काय असतील? 24 आणि 48, 72, त्यानंतर 72 आणि 4, 76 आणि 10, 86 आणि 10, 96, त्याच्यानंतर 96 आणि 4, 100 आणि 20, 120, 120 आणि 40, 144, 144 आणि 4, 148, 158, 168, 168 आणि 4, 172, 82, 92, 192, ठीक आहे. पुढे असंख्य असतील. आणि त्यानंतर 40चे विभाज्य मग 40चे विभाज्य काय असणार आहे? 40 दुने 80, 80 आणि 40, 120, 120 आणि 40, 160, 160 आणि 40, 200, 200 आणि 40, 240, 240 आणि 40, 280, 280 आणि 40, 320 असे असंख्य असतील. आता याच्यात सामायिक विभाज्य काय येतात? सामायिक विभाज्य कोणत्या येतात? सामायिक 16 नाही, 32 नाही, 48 इथं 2 ठिकाणी आहे, इकडे नाही आहे, 64 नाही आहे, 80 2 ठिकाणी आहे, मध्ये नाही आहे, 96 2 ठिकाणी आहे, इथे नाही आहे, 112 इथे नाही आहे, इथे नाही आहे, 128 नाहीचे, 144 इथे आहे, इथे आहे, इथं नाही आहे, 160
या ठिकाणी आहे, या ठिकाणी नाही आहे, इथे आहे. म्हणजे आपल्याला आणखी अवयव पुढे पाडावे लागतील. 160, 160 आणि 16, 160 आणि 10 70, 176, 176 नंतर 76 आणि 6 6 12 82 10 92, 192, 192 6, 192 6, 198 10 208, 92 6 98 208, 208 आणि 6 14 24, 224. तर आहे का पुढे? 176 नाही आहे इथं. 192 आहे इथं. आहे का 192? नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खूप विभाज्य घ्यावे लागणार आहेत. ठीक आहे, अजून पुढे आपण घेऊया. 240 24च्या पुढे इथे जर घेतलं तर 224, 224 अधिक 16 किती होतील? पटीतील संख्या शोधायच्या आहेत आपल्याला. 224 आणि 4 26 आणि 10 36, 236, 236 आणि 6 चुकतंय का आपलं? 16 2 32, 16 3 48, 16 चौक 64, 16 45, 16 96, 16 112, 16 128, 16 9 144, 16 10 160, 16 10 160, 160 आणि आता 16, 160 अधिक 16 176, 176 अधिक 16 किती होतील? 176 6 82, 182 10 192, 192 16 6 2 8, 198 10 208, 208 आणि 16, 16 आणि 8 24, 224, 24 आणि 16 24 आणि 6 30, 30 आणि 10 40, 240 होतात इथं. 236 नाही, 240. 240 आणि पुढे 16 50, 256. चला पुढे जाऊ आता. इथं 192, 192च्या पुढे किती होतात? 192 4 196, 196 10 206 216, 16 आणि 4 20 आणि 20 40, 240. पुढं झालं 240. हां ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला घ्यावे लागणार आहे. आणि मग आता सामायिक विभाज्य जर बघितला आपण तर 160 नव्हता, 176 पण नाही आहे, 192 पण दोन्हींमध्ये नाही आहे, 208 नाही आहे, 224 पण नाही आहे, पण 240 आहे. 240 इथं आहे, 24च्या विभाज्यामध्ये आहे आणि 40च्या विभाज्यामध्ये आहे. 240 आणि पुढं काय येतील ते म्हणजे लसावी 16 24 आणि 40 यांचा लसावी काय येतो? यांचा लसावी येतो 240. म्हणजे विनाजवळ किती मणी असतील? मग 240 मणी असतील. म्हणून विनाजवळ 240 मणी आहेत. विनाजवळ 240 मणी आहेत. तर असे ह्या ठिकाणी तिसरं जे उदाहरण आहे, 3 वेगवेगळ्या डब्यात समान
संख्येचे लाडू ठेवले. पहिल्या डब्यातील लाडू 20 मुलांना, दुसऱ्या डब्यातील लाडू 24 मुलांना व तिसऱ्या डब्यातील लाडू 12 मुलांना समान वाटले. एकही लाडू उरला नाही तर तीनही डब्यात मिळून एकूण कमीत कमी किती लाडू होते? तर काय करावं लागणार आहे तुम्हाला? 20, 24 आणि 12 यांचा लसावी काढावा लागणार आहे. आणि एका शहरात एकाच मोठ्या रस्त्यावर 3 वेगवेगळ्या चौकात सिग्नल पाहिले. ते दर 60 सेकंद, 120 सेकंद व 24 सेकंदांनी हिरवे होतात. सकाळी 8 वाजता सिग्नल चालू केला तेव्हा तीनही सिग्नल हिरवे होते. त्यानंतर किती वेळाने तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील? तर आता हे एक उदाहरण आपण बघू, चौथं उदाहरण. मग चौथं उदाहरण बघण्यासाठी बघा, आता चौथं उदाहरण बघू आपण. आपल्याला काय करावं लागणार आहे? 60, 120 आणि 24 सेकंदांचे लसावी काढावं लागणार आहे. मग त्यासाठी पुन्हा 60चे विभाज्य, 60चे विभाज्य काय येतील? 60. 60 दुने 120, 120 आणि 60 180, 180 60 140, 140 आणि 60 200, 200 आणि 60 260, 260 आणि पुन्हा 60 320. असे पुढे बघू आपण, ज्याला जागा सोडू जर लागलेच तर. त्यानंतर 120, 120चे विभाज्य बरोबर 120, 240, 360, 480 पुढे काय असतील ते. आणि जर लागलेच तर आपण परत काढूया. 12चे विभाज्य मग 12चे विभाज्य काय येतील? 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 आठी 96, 12 आठी 96, 12 नव 108, 12 10 120, 132, 34, 144 असे पुढे काय असतील ते. आणि आता 60, 12 आणि बघा सामायिक विभाज्य काय येतील ते बघू आपण. सामायिक विभाज्य काय आहेत? 60 नाही 120 आहे, 120 अजून 180 नाही आहे, 140 नाही आहे. बाकी पुढे काही गरजच नाही बघायची. लहानात लहान आपल्याला काय मिळतोय? 120 मिळतोय. म्हणजे 60, 120 व 12 12 नाही 24 सेकंदांनी हिरवे होतात नाही का. म्हणजे आपलं या ठिकाणी हे बरंचसं हे झालेलं आहे. आपल्याला इथं 24चा लसावी काढणं गरजेचं होतं. 12चा नाही, आपण चुकून 12चा लसावी काढलाय. 24चा लसावी काढणं गरजेचं होतं. चोवीसचे विभाज्य बघू आपण. 24, 24 दोन्ही 48, 24 त्रिक 72, 72 आणि 4
86 96 96 4 100 आणि 120 120 120 आणि 40 144 आणि पुढे काय असेल ते. मग आता सामायिक विभाज्य जर शोधलं तर काय येतं, 120 इथं आहे आणि इथे सुद्धा 120च येतो. म्हणजे 60 120 व 24 यांचा लसावी यांचा लसावी 120 आहे. यांचा लसावी किती आहे, 120 आहे. म्हणजे नंतर तो 120 सेकंदांनी लागणार आहे. याचा अर्थ काय झाला, नंतर सिग्नल त्यानंतर किती वेळांनी तीनही सिग्नल एकाच वेळी पुन्हा हिरवे होतील. म्हणजे पहा, म्हणजे 8 नंतर 8 वाजता हिरवे झाले की नाही, म्हणजे 8 नंतर सकाळी 8 नंतर 120 सेकंदांनी म्हणजेच 2 मिनिटांनी ते सिग्नल हिरवे होतील. म्हणजे सकाळी 8 नंतर 120 सेकंदांनी म्हणजेच 2 मिनिटांनी 2 मिनिटांनी सिग्नल हिरवे होतील. सिग्नल हिरवे होतील. 8 नंतर 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटांनी ते सिग्नल हिरवे होतील. म्हणून 8 वाजून 2 मिनिटांनी सिग्नल हिरवे होतील. अशा पद्धतीनं हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. आता तिसरं जे उदाहरण आहे ते काय सोपं आहे. 20 24 आणि 12 यांचा लसावी काढा, म्हणजे डब्यामध्ये तेवढे कमीत कमी तेवढे लाडू असतील. ठीक आहे, धन्यवाद.